हमने सिर्फ तलवार म्यान की है, चलाना बोले नाही आहे, असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी युटर्न घेतलाय. तर निवडणूक लढवायला वाघाचं काळीज लागतं असा टोला लक्ष्मण हाके यांनी त्यांना लावलाय. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 20 ऑक्टोबरपासून मुस्लिम समाजाचे नेते सज्जद नुमानी यांच्याशी चर्चा करून तसंच राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्याशी बोलून त्यांनी मराठा, मुस्लिम, दलित असं समीकरण राजकारण रुळणार असल्याचं संकेत दिले. पण अचानक घेतलेला हा युटर्न आता कोणाला पाडणार आणि कोणाला निवडून आणणार, बघूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं. जरांगे सकाळी म्हणाले की मराठा समाज बांधवांशी आम्ही बरीच चर्चा केली. चर्चा करेपर्यंत पहाटे 3 वाजले. मित्र पक्षांची यादी येणार होती पण आलीच नाही आणि एका जातीवर लढणं शक्य नाही. त्यामुळे नाईलाजाने आपण थांबलेलं बरं. आता पाडापाडी करावी लागेल. आपण 13-14 महिने राजकारण पाहतोय फक्त. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही. आपले अर्ज मागे घ्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आपली उगाच फसगत होईल. आपलं आंदोलन सुरूच आहे आणि निवडणूक झाल्यानंतर आपण ते पुन्हा जोमाने सुरू करू. मनोज जरांगे यांनी घेतलेली ही भूमिका सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. कारण इच्छुक उमेदवारांना ज्यावेळेस पहिल्यांदा बोलावलं होतं तेव्हापासूनच काहींना आमदारकीचं स्वप्न पडलं होतं. त्यामुळे जरांगे यांची साथ नसली तरीही ते त्यांचं स्वप्नभंग करतील का, आपली उमेदवारी मागे घेतील का, याबाबत जरा साशंकताच आहे. कारण मुस्लिम, मराठा, दलित हा फॅक्टर काम करेल असं राजकीय विश्लेषक आतापर्यंत पटवून देत होते. त्यामुळे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना याचा फटका बसेल, पण खरं पाहता नीट विचार केला तर सत्ताधाऱ्यांनाच याचा फायदा होईल. कारण विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडी यांच्या बाजूने लोकसभेला जनाधार होता, पण विधानसभेला तो जनाधार महायुतीच्या बाजूने आहे हे आता स्पष्ट झालंय. आणि त्यानंतर आत्ता सी वोटर सर्वे आले. या वोटर सर्वेमध्ये सुद्धा महायुतीला महाविकास आघाडीच्या तुलनेत अधिक जागा असल्याचं दाखवण्यात आलं. यात मुख्य कारण होतं जरांगे फॅक्टर. कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अनेक विरोधी आघाड्या तयार झालेल्या आहेत. त्यात आता मनोज जरांगे हे सुद्धा सामील झालेत. तर मतांचं विभाजन होऊन पुन्हा सत्ताधारी पुन्हा एकदा गादीवर बसण्याची शक्यता आहे. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला पीसीओडीचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका. जरांगे यांनी आपल्याला भाजपनेच आणि विशेषतः फडणवीसांनीच आरक्षण दिलेलं नाही ही जी बोंब उठवली होती ती भाजपसाठी धोकादायक होती. पण भाजपची रणनीती पाहता त्यांना एकटा पक्ष म्हणून महाराष्ट्रात यायचं नाहीये, तर त्यांना महायुतीला घेऊनच यायचं. आता कालच्याच एका उदाहरणावरून हे कळून येतं. कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आणि कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे यांच्या विरुद्ध विवेक कोल्हे यांनी बंड केलं होतं. पण स्वतः अमित शाह यांनी मध्यस्थी करत ते बंड थांबवलं. म्हणजेच भाजप हा एका मतदारसंघावर पूर्ण लक्ष देऊ नये. त्यामुळे असे कितीतरी एकत्र येऊन विरोध करायला लागले तरी त्यांना भाजप आपल्या नियोजनाच्या बळावरती पुरून उरू शकतो. मराठा समाजाने मागच्या 13 महिन्यांपासून मनोज जरांगे यांना नेतृत्व दिलं होतं. लोकसभेला त्यांनी केलेले पाडापाडीचे काम हे सत्ताधाऱ्यांना तोट्याचं तर विरोधी पक्षांना फायद्याचं धोरण राहिलेलं होतं. कारण महाविकास आघाडीच्या तब्बल 30 जागा निवडून आल्या तर महायुतीच्या केवळ 17. त्यामुळे मराठा समाजाने मनोज जरांगे यांचं ऐकून केलेलं मतदान हे महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडलं. त्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला प्रचंड फायदा झाला. आता तोच फायदा त्यांना विधानसभेत उचलायचा होता, म्हणून मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती त्यांनी शांत राहणं पसंत केलं. लोकसभेला त्यांचे उमेदवार ओरडून ओरडून सांगत होते की मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही संसदेमध्ये हिरिरीने मांडू, परंतु तसं काही झालंच नाही. एकदा निवडून आल्यावरती त्यांनी सरळ पाठ फिरवली. आता मात्र विधानसभेला डोळ्यासमोर ठेवता तोच पॅटर्न पुन्हा राबवण्यावरती महाविकास आघाडीचा भर होता. म्हणूनच मनोज जरांगे ज्यावेळेस म्हणाले की उमेदवार आपल्याला पाडायचे आहेत, त्यावेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटात गुदगुल्या व्हायला लागल्या. कारण पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येण्यात मनोज जरांगे फायद्याचे ठरणार आहे. म्हणूनच मनोज जरांगे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं ऐकतात, त्यांच्या बाजूने मतदान होऊन त्यांना सत्ताधीश होण्यासाठी फायद्याचे ठरतात हे आरोप खरे ठरतात. आणि म्हणूनच मराठा आरक्षण हा प्रश्न प्रलंबित ठेवून सत्ता काबीज करण्यावरती सर्व पक्षांचं लक्ष असतं. मराठा समाजातील काही इच्छुक तरुणांनी राजकारणात येऊन
आपल्याला जरांगे यांची साथ मिळेल, ज्यातून आपण आपल्या समाजाचा अधिकाधिक विकास करू शकतो असं स्वप्न पाहिलं. पण जरांगे यांनी ऐनवेळी घेतलेली माघार त्यांच्या सगळ्यांचं स्वप्नभंग करणारी आहे. त्यांना सत्तेत येऊन मराठा समाजाप्रती असलेली निष्ठा दाखवूनच देता येणार नाहीये. जरांगे यांनी आज भूमिका स्पष्ट करत असताना मी समाजाला विचारून ही भूमिका मांडत आहे असं सांगितलं असलं तरी सुद्धा इच्छुक उमेदवार ही याच समाजाचे होते. त्यामुळे मुख्य समाजाची भूमिका नेमकी काय होती, ते खरंच निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होती का की त्यांना होल्ड गेलं होतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता जरांगे यांनी असंही सांगितलं की जो कोणी मराठा समाजाच्या आरक्षणावर भाष्य करेल त्या उमेदवारासाठी मी स्वतः प्रचार सभा घेऊन उमेदवार पाडणार आहे. पण बदल्यात कुठला उमेदवार निवडून देणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. म्हणजे पाडणार तर महायुतीचाच, पण बदल्यात कुठला उमेदवार उभा करणार हे त्यांनी सांगितलं नाही. मराठा समाजाला केवळ आणि केवळ निवडणुकीपुरता वापरून घेण्यावरती असलेल्या राजकीय पक्षांचा भर या निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळेल. फारसं राजकीय यश नसलेले डॉक्टर आनंदराज आणि राजरत्न आंबेडकर हे दलित नेते म्हणून मनोज जरांगे यांना भेटले, तर दुसरीकडे बोर्डाचे पदाधिकारी असलेले सज्जद नोमानी हे सुद्धा जरांगे यांच्यासोबत चर्चेला बसले. तिघांनी मिळून मतदारसंघ सुद्धा ठरवले, पण ऐनवेळी दोघांनी उमेदवारांची यादी दिलीच नाही. नेमकं यामागे कुठलं कारण होतं हे अद्याप अस्पष्ट आहे. पण इतके दिवस जरांगे जे म्हणत होते की मराठ्यांच्या जीवावरती आम्ही 288 सुद्धा पाडू शकतो, ते विधान जरांगे यांनीच खोटं पाडलंय. कारण आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते वारंवार सांगत होते की एकट्या मराठ्यांच्या जीवावरती निवडणुका लढवता येणार नाहीत. आपल्याला दलित आणि मुस्लिम समुदायाची साथ घ्यावी लागेल. बदल्यात ते ओबीसी समाजाला देखील टक्कर देऊ शकतील असा एक आढावा होता. पण ओबीसी समाज एकजूट असल्यामुळे त्यांचं मतदान विभाजित करण्यात त्यांना फारसे यश आलं नाही. ओबीसी विरुद्ध मराठा हा चालू असलेला संघर्ष यात दलित आणि मुस्लिम समाज निर्णायक भूमिका घेणारा आहे. तो मराठा समाजाच्या बाजूने मतदान करेल का यावरती ओबीसी समुदायाचं भविष्य अवलंबून आहे. काल जरांगे यांनी जे मतदारसंघ जाहीर केले होते तिथे फक्त आणि फक्त मराठा समाजाचं अधिकाधिक मतदान आहे. तिथे दलित आणि मुस्लिम समाज तुलनेने कमी आहे. मुस्लिम आणि दलित समाजाचं वर्चस्व असणारे विधानसभा मतदारसंघ जरांगे आता घोषित करूच शकत नाहीत, कारण त्यांच्याच आघाडीतील मित्र पक्षांनी तसं होऊ दिलेलं नाही. आपले उमेदवार त्यांनी जरांगे यांच्या पारड्यात न टाकता ते अदृश्य ठेवलेत. तसंच जरांगे असं सुद्धा म्हणाले की महायुती आणि महाविकास आघाडी कुणाचाही माझ्यावर दबाव नाही. कोणीही दबाव टाकला तर मी त्याच्या घरात जाऊन त्याच्या डोक्यात दगड घालेन. तसंच मी माघार घेण्याचा प्रश्नच नाही. मी बदलत नाही आणि बदलणार नाही. आम्ही 3 ते 4 महिने अभ्यास केला होता. महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहे. मी मनोज जरांगे पाटील एकटा नाही, तर मी म्हणजे आमचा संपूर्ण समाज आहे असं त्यांनी म्हटलं. तर मराठा समाजाची आरक्षणाची दिशा इथून पुढे कशी आणि काय असेल हे आपल्याला निवडणुकीच्या नंतर कळेलच. मराठा समाज जरांगे यांच्या भूमिकेचं स्वागत करेल का की त्यांना निर्णय घेण्यासाठी भाग पाडेल? नेमकं काय होईल हे येणाऱ्या काळात कळेलच. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.